तर तुम्हाला माहितच आहे की आपल्या इथे सण समारंभांची सुरुवात झालेलीच आहे. त्याचपैकी एका सणाला म्हणजेच नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या निमित्तानं मला पण वाटलं की कोणतं तरी एक पेंटिंग करूया. मग लगेच बाकीची ऑर्डरची कामं बाजूला ठेवली आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक म्हणजेच आपल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेचं पेंटिंग करायला घेतलं. पेंटिंग कसं होणार काय होणार हे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघाल, पण त्याच्या आधी आपण जरासं नवरात्र उत्सव का साजरा करतात आणि त्याचं महत्व जाणून घेऊया. नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागे एक सुंदर अशी कथा. हजारो वर्षापूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याचा अर्ध शरीर राक्षसाचं होतं आणि अर्ध शरीर म्हशीचं होतं. त्याने भरपूर वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर स्वतः ब्रह्मदेव त्याच्याजवळ प्रकट झाले आणि महिषासुराला म्हणाले, मी तुझ्या तपश्चर्येवरती प्रसन्न झालो आहे, तुला जे वरदान मागायचं आहे ते मागू शकतो. त्यावेळी महिषासुरानं वरदान मागितलं की या तिन्ही लोकांमध्ये मला म्हणजेच देव, दानव आणि मानव यापैकी कोणीच मारू शकणार नाही. हे सगळं ऐकताच ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हणून वरदान दिलं. हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराला गर्व आला आणि त्याने देवांच्या वरती हल्ला करून त्यांना सुद्धा हरवलं. पृथ्वीवरती पण त्याने साधू संतांना मारायला चालू केलं. यावेळी सगळे देव हे भगवान शंकरांच्याकडे गेले आणि त्यांच्या मदतीने ब्रह्मा, विष्णू, महेश यांची सगळी शक्ती एकत्र करून एक सुंदर अशी दैवी शक्ती असणारी स्त्री तयार केली आणि तीच होती मा दुर्गा. आणि याच दुर्गा मातेबरोबर महिषासुराचं 9 ते 10 दिवस युद्ध झालं आणि शेवटी महिषासूर मरण पावला आणि त्या दिवसापासून आपण नवरात्र उत्सव साजरा करतो. बाकी पेंटिंग कसं झाले बघा आणि जाताना आपल्याला फॉलो तेवढं करून जावा.